मित्रांनो, एक असे स्तोत्र आहे जे 100% फळ देतं. हो, 100% तुमच्या इच्छा पूर्ण होतात. 100% तुम्ही ज्याही गोष्टीसाठी या स्तोत्राचे वाचन कराल ती गोष्ट पूर्ण होते. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या अडचणी, माझे संकट, माझी दरिद्री, माझी गरिबी दूर व्हावी म्हणून मी हे स्तोत्र वाचतो, तर या स्तोत्राचे चमत्कार होतात, 100% होतात आणि बऱ्याचशा लोकांचे अनुभव आहे. जर आपण या स्तोत्राचे वाचन श्रद्धेने, मनोभावाने, विश्वासाने देवघरासमोर बसून स्वामींना प्रार्थना करून अगरबत्ती दिवा लावून जर मनोभावाने श्रद्धेने याचे वाचन केले आणि रोज केले, न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी रोज केले, तर चमत्कार होतो. स्वामी प्रसन्न होतात. आपली दरिद्री, गरिबी, दुःख, संकट, समस्या, अडचणी सगळं काही दूर होतं. फक्त मनात श्रद्धा, मनात विश्वास घेऊन आपण या स्तोत्राचे वाचन करायला हवे. 100% फलदायक हे स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र कसे वाचायचे, तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस हे स्तोत्र वाचायला सुरुवात करावे. महिला, पुरुष कोणीही या स्तोत्राचे वाचन करू शकतात. हे स्तोत्र तुम्ही वाचत असताना सगळ्यात आधी स्वामींना नमस्कार करावा, अगरबत्ती दिवा लावावा आणि मग हे स्तोत्राचे वाचन करावे. आता हे स्तोत्र कोणते, तर हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र. हो, अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र. हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यातून वाचू शकतात किंवा गुगलवर आपण टाकलं अक्कलकोट स्वामी स्तोत्र, तिथे सुद्धा मिळेल. किंवा तुम्हाला नाही मिळत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला मराठीमध्ये अक्कलकोट स्वामी स्तोत्र मिळेल. तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि त्याच्यातून मोबाईलमधून वाचून तुम्ही बोललात तरी काही हरकत नाही. फक्त विश्वासाने, मनोभावाने तुम्हाला याचे वाचायचे आहे. एक एक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे की स्तोत्रामध्ये नेमकं खरं काय म्हटलेलं आहे, कसलं हे स्तोत्र आहे. तर हे नीट तुम्ही एक एक शब्द समजून काय दिलेलं आहे ते सगळं समजून तुम्ही त्याचे वाचन करायचे, तरच त्याचे फल तुम्हाला मिळतील. तर नक्की तुम्ही 100% फळ देणारे हे अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे वाचन दररोज अवश्य करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.